विलेपार्ले पूर्वेचं जैन मंदिर महानगरपालिकेने पाडलं आहे। महानगरपालिकेच्या या कारवाई विरोधात आता जैन बांधव जैन समाज आक्रमक पाहायला मिळतोय। मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा अशी मागणी आता केली जाते। आज विलेपार्ले स्टेशन जवळ आंदोलन करण्यात येणार आहे। मंदिराची पुनर्बांधणी करा अशी मागणी आता जैन समाजाकडून केली जात आहे। 16 एप्रिलला मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले पूर्वेतील अनधिकृत म्हणून जैन मंदिर पाडलं होतं। या विरोधात आता जैन समाज आक्रमक झालेला आहे। विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आता केली जात आहे। सोबतच मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी सुद्धा अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केली आहे। महानगरपालिकेने विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडण्याच्या विरोधामध्ये आता जैन समाज आक्रमक पाहायला मिळतात। आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, पालिकेकडून जैन मंदिर हे पाडण्यात आलेलं आहे, मात्र आता त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय जैन समाज आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आंदोलन आता पुकारण्यात येत आहे। नक्कीच नीलम, एकंदर विलेपार्लेमध्ये अत्यंत संवेदनशील विषय, धार्मिक विषय हा समोर येत आहे। कुठेतरी पालिकेनं तेथील जैन मंदिर जे होतं त्याच्यावर कारवाई करत कुठेतरी पाडकाम केलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण जैन समाज, तिथला जो जैन समाज आहे तो दुखावलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण विरोधामध्ये पालिकेचे ते संबंधित अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावं आणि एकंदर पालिकेच्यावरती सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत संपूर्ण जैन समाज जो आहे तो आक्रमक भूमिकेमध्ये आलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचे पडसाद देखील उमटणार आहे। त्यामुळे आज जैन समाजाकडनं, त्यांच्या संघटनेकडनं आज एकंदर आंदोलन केलं जाणार आहे। आज सकाळी 11 वाजता विलेपार्ले इथे हे आंदोलन होणार आहे। एकंदर कुठेतरी या संपूर्ण पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करावी आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये जे अधिकारी संबंधित आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा प्रकारे मागणी करत आणि पुन्हा मंदिराची बांधकाम करावं अशी मागणी करत कुठेतरी आंदोलन जे होणार आहे ते होणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण गोष्टीचे राजकीय पडसाद देखील उमटणार आहेत। नीलम जी, नक्कीच भूषण, याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।